हे जे स्मार्ट मीटर हा जो प्रकार आहे ह्याच्यावरती मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सध्या याची वस्तुस्थिती खरी काय, कारण 25 जून 2025ला च्या अगोदर आत्ताचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे ऊर्जामंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्टेटमेंट केली होती की हे आम्ही करणार नाही, आणि नंतर CMDनी सांगितलं की हे आम्ही करणार. मला करायला विरोध नाही आहे, पण आपल्यामध्ये एकत्र नाही. एक मिनटं, मी बोलतो मी माझं बोलतो, तुम्ही तुमचं बोला. माझा विरोध नाही आहे, पण माझं म्हणणं असं आहे, एक मिनटं, ग्राहकांच्या सोयीनुसार पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्र समन्वय होऊन इकडची माणसं तिकडची माणसं असं घेऊन सुद्धा समून नीट काम लोकांच्या जनतेसाठी भल्यासाठी होणार आहे की नाही. माननीय सभापती महोदय, सन्माननीय नार्वेकर साहेबांनी जो विषय उपस्थित केलेला आहे, याच सभागृहामध्ये मी ही घोषणा केली होती की स्मार्ट प्रीपेड मीटर आम्ही लावणार नाही. त्यानुसार आपण स्मार्ट प्रीपेड मीटर हे लावणं रद्द केलं, त्याचे सगळे वर्क ऑर्डर रद्द केले. आता पोस्टपेड मीटर आपण लावतो आहोत, प्रीपेड मीटर आपण लावत नाही. आणि याच्यामध्ये आपल्याला माझ्या लक्षात आणून द्यायचं आहे की हे जे काही आपण करतो आहोत याचं कारण काय आहे, तर आपणच एकटं करतोय असं नाही आहोत, देशातले सगळे राज्य हे करत आहेत. कारण केंद्र सरकारने RDSS नावाची जी स्कीम केली, या स्कीममध्ये सगळ्या राज्यांना मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सुधारण्याकरता पैसे दिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही बेंचमार्क्स दिले. त्या बेंचमार्क्समध्ये त्यांनी सांगितलं की 100% फीडर मीटर जे आहेत हे अशा प्रकारे ई-मीटर झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे जे काही या ठिकाणी 100% DT मीटर्स आहेत ते मीटरही आपण बदलले पाहिजेत आणि कन्झ्युमर मीटर देखील आपण बदलले पाहिजेत. आणि म्हणून मग आपण देखील महाराष्ट्रामध्ये ही जी स्कीम आहे, ही स्कीम 2020 साली स्वीकारली RDSSची, आणि केंद्र सरकार आपल्याला जवळपास याच्यामध्ये 29,000 कोटी रुपये देत आहे. या मीटरवरही आपल्याला केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारची सबसिडी देत आहे. उरलेले जे पैसे आहेत ते पैसे जे लोक मीटर लावणार आहेत, हे मीटर लागल्यामुळे जी काही विजेची बचत होते आहे त्या बचतीतनं ते पैसे वसूल होणार आहेत आणि 10 वर्षापर्यंत त्यांनी देखभाल करायची आहे. त्यामुळे कन्झ्युमरवर याचा कोणताही परिणाम नाही आहे. आता पहिल्यांदा लोकांचं मत असं होतं की प्रीपेड मीटर लागल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिलं वाढतील. अशा प्रकारची परिस्थिती कुठेही झाली नाही. आपण जर बघितलं असेल तर जवळपास आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही प्रीपेड मीटर्स आहेत ते फीडर मीटर 100% आपण लावले, 27,826. जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचे मीटर आहेत त्यापैकी जवळपास 4 लाखापैकी आता 1,46,000 मीटर आपले लागलेत. आणि कन्झ्युमर मीटर जे आहेत, या कन्झ्युमर मीटरमध्येही 2,37,00,000पैकी 38 लाख मीटर आपण लावलेले आहेत. पण आपण जर बघितलं तर एकूण या संदर्भात ज्या काही तक्रारी आल्या, 1% फक्त तक्रारी आल्या आणि त्याचंही निरसन आपण पूर्णपणे केलं. मला हे सांगायचं आहे की आत्ता आपण जो नवीन टेरिफ ऑर्डर आणला, या नवीन टेरिफ ऑर्डरमध्ये जे लोकांनी प्रीपेड मीटर लावलेलं आहे, प्रीपेड नाही, ज्या लोकांनी स्मार्ट मीटर, प्रीपेड नाही, ज्या लोकांनी स्मार्ट मीटर लावलेलं आहे, पोस्टपेड स्मार्ट मीटर, त्यांना नवीन टेरिफ ऑर्डरमध्ये आपण ते सोलर अवर्समध्ये जेवढी वीज वापरतील त्या विजेवर 10% सूट दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर यापूर्वी आपले 70% ग्राहक जे आहेत हे 100 युनिटच्या आतले आहेत. या ग्राहकांना 875 रुपयाचा त्या ठिकाणी जो काही आहे तो बिल येत होतं, ते आता 875 रुपयाच्या ऐवजी त्यांना जे बिल आहे हे साधारणपणे 784 रुपये किंवा इफेक्टिवली 808 रुपये हे त्यांना बिल येणार आहे. म्हणजे जवळपास पूर्वीच्या पेक्षा 80 रुपयांनी त्यांचं बिल कमी करतो, ते कमी झालेलं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं किंवा 50 युनिटवाल्यांना देखील आपण जर बघितलं तर 444 रुपये त्यांना बिल यायचं, ते 404 रुपये झालेलं आहे. आणि म्हणून
या ठिकाणी स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल वाढतील वगैरे अशा प्रकारची जी शक्यता होती, असं कुठेही घडलेलं नाही. या उलट आपण त्याच्यामध्ये कन्सेशन दिलेलं आहे आणि लोकांनीही, आणि आपण याच्यामध्ये लोकांना कुठलंही कंपल्शन केलं नाही. आपण लोकांना सांगितलं, त्यांच्या मर्जीवर ती ही मीटर्स लावली, लोकांनी ती लावू दिली. आता त्यातनं मोठ्या प्रमाणात सॅटिस्फॅक्शन लोकांचं होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रीपेड नाही, स्मार्ट मीटरच्या संदर्भात हा जो काही मुद्दा आहे, हा मुद्दा जवळपास निकाली निघालेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की पोस्टपेड मीटर जे आहेत, प्रीपेड मीटर तर त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं की प्रीपेड मीटर आम्ही लावणार नाही म्हणून, आणि तशी ती ऑर्डर निघाली, प्रीपेड मीटर लागत नाही. परंतु पोस्टपेड मीटरच्या बाबतीमध्ये हे जे स्मार्ट मीटर जे लागत आहेत, याच्या बाबतीत लोकांच्या मनात शंका आहे आणि आम्ही वारंवार इलेक्ट्रिक कंपन्यांशी संपर्क साधतोय की लोकांच्या मनातल्या शंका दूर करा. कारण कुठलीही स्मार्ट गोष्ट येते त्यावेळेला त्याचे जसे फायदे असतात तसे त्याचे तोटे देखील काही असतात. आणि म्हणून मी इलेक्ट्रिक कंपन्यांशी वारंवार संपर्क साधून त्यांना सांगतोय की या 2 मीटरमधला फरक दाखवा आम्हाला, या 2 मीटरच्या डेमो द्या, काही ठिकाणी तुम्ही दाखवा, त्याचे प्रयोग करा आणि 1 महिन्याच्या अंतर्गत लोकांना कळू देत की बाबा याच्यामध्ये कमी बिलं होत आहेत, जास्त होत आहेत, काय होत आहेत. आणि अशा प्रकारचा डेमो मी स्वतः घेतलेला आहे आणि मी स्वतः घेतलेल्या डेमोमध्ये स्मार्ट मीटरमध्ये पैसे वाढलेले आहेत आणि हे मी रेकॉर्डवरती ठेवलेले आहे त्या इलेक्ट्रिक कंपनीच्या. माझ्यासमोर प्रश्न असा आहे की पूर्वीपासून आता अशी परिस्थिती आहे की बंच ऑफ कनेक्शन समजा आहेत, बंच ऑफ कनेक्शन्समध्ये 1 मीटर खराब झाला तर त्याच्या बाजूला असलेले जवळजवळ 40-50 मीटर हे बदलायची जबरदस्ती करतात. माझं म्हणणं असं आहे की मीटर बदलला, तुम्ही सांगितलं ना की स्वेच्छेने जर मला मीटर बदलायचं असेल तरच तुम्ही मीटर बदलताय, पोस्टपेड जरी असला तरी, मग ही जबरदस्ती केली जाते. ही जबरदस्ती होऊ नये. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की पूर्वीपासून आता मुंबईमध्ये समजा टाटा आहे, मुंबईमध्ये अदानी आहे, मुंबईमध्ये BST आहे, मुंबईमध्ये एका पार्टमध्ये MSEB आहे. तर त्या कंपन्या आपापल्या ज्या पद्धतीने आपले स्वतःचे मीटर जे काय बदलायचे असतील ते बदलतील. आत्ता जी आम्हाला माहिती मिळते आहे, कदाचित मुख्यमंत्र्यांकडे त्याच्यापेक्षा जास्त माहिती असेल, की हे सगळं काम अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणजे MSEBचं पण, BSTचं पण, टाटाचं पण, हे फक्त 3च कंपन्यांना दिलेलं आहे. आता ह्या 3 कंपन्यांमध्ये सगळ्यात मोठी कंपनी अदानी आहे. आता हे जर रिंग असेल अशी आणि हे जर सगळे मीटर असे आडमार्गाने सक्तीचे केले जाणार असतील, आता एक साधी गोष्ट मुख्यमंत्री महोदय आपल्या निदर्शनास आणून देतो. आपलं एक महाराष्ट्र सरकारचं सर्क्युलर आहे की OC असल्याशिवाय मीटर द्यायचा नाही. आता आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये स्लममध्ये मीटर जरी बदलायचं असेल तरी देखील देत नव्हते. मग त्या दिवशी भांडून स्लममधले मीटर बदलायला परवानगी दिली. परंतु अजूनही इमारतीमध्ये ज्या इमारतींना OC नाही आहे, मुंबईत जवळजवळ 16,000 इमारती अशा आहेत की ज्यांना OC नाही आहे, परंतु वर्षानुवर्ष तिकडे ते काम चालू आहे. हे 2 विषय माझे असे आहेत की एक तर याच्या बाबतीतली मीटरची जी स्मार्ट मीटर आहे याची मोनोपॉली होता कामा नये. याचे तुम्हाला पॅनल बनवा, त्या पॅनलवरती जास्तीत जास्त लोक ठेवा, त्यांच्याकडनं बनवता येते. देतच नाही ना, मी तेच सांगतो ना. कोळीवाड्यात देत नाही आता, म्हणजे स्लममध्ये देतच नव्हते. आता त्या दिवशी भांडून मग स्लममध्ये थोडे मीटर दिले. ते कोळीवाड्याचा प्रश्न आपला गजदर बांधमध्ये तर देतच नाही आहेत आता अजूनही, इमारतीच्या मध्ये पण देत नाही आहे. तर कारण ते म्हणतात कोर्टाची ऑर्डर आहे तशी काहीतरी सुप्रीम कोर्टची, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं सर्क्युलर आहे. तर हे 2 विषय आहेत माझे की मीटर सक्तीचे असू नयेत, ते सक्तीचे करणार नाहीत. मीटर बदलायचा चॉईस हा कस्टमरला असला पाहिजे, त्याच्या व्हीलने त्याचं पॅनल असलं पाहिजे. जे पॅनल अप्रुव्हल द्याल, वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळी पॅनल असली पाहिजे. ही मोनोपॉली झाली आहे, ही रिंग मुख्यमंत्र्यांनी तोडून काढली पाहिजे. आणि ज्यांना मीटर आज मिळत नाही आहेत या कोर्टाच्या निर्णयामुळे, सुप्रीम कोर्टाच्या, ते सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय उत्तर प्रदेशचा आहे, त्याच्यामुळे मिळत नाही आहेत, तर या 3 बाबतीत लोकांना आपण दिलासा देणार का? माननीय सभापती महोदय, पहिल्यांदा तर मी आपल्या निदर्शनास आणून देतो की
या संदर्भात आपण टेंडर काढलं होतं आणि या टेंडरमध्ये 4 पुरवठादार जे आहेत हे त्या ठिकाणी पात्र ठरले. त्यांनी लोएस्ट जे काही बीड आहेत ते भरलेले आहेत. त्यात मेसर्स अदानी आहे, मेसर्स NCC आहे, मेसर्स मोंटे कार्लो आहे आणि मेसर्स जिनस आहे. या चौघांना हे काम दिलेलं आहे. आणि मी मागच्या वेळेसही, आता ते सगळे रेट्स मी आणले नाहीत, पण मागच्याच सभागृहात जे असा विषय आला होता त्यावेळेस मी दाखवलं होतं की इतर राज्यांपेक्षा कमी दरामध्ये आपल्याकडे पुरवठा त्याचा होतो आहे. त्यामुळे हे 4 जणांना आहे. या 4 पैकी कोणाहीकडनं ते लावू शकतात. असं काही कोणाकडनं एकाकडनंच लावलं पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे कोणाहीकडनं ते निश्चितपणे लावू शकतात. मी आपल्या पुन्हाच निदर्शनास आणून देतो की एकूण 37 लाख कनेक्शन लावल्यानंतर त्यापैकी 1% देखील कमी लोकांकडनं ही तक्रार आली की आमचं बिल वाढलेलं आहे. आपल्याजवळ तर सगळं आपल्या याच्यामध्येच आहे. याही 1% जे लोक आले यांच्याशी आपण संपर्क केला, कारण अतिशय सोपी सिस्टीम केली आहे. आता तर ॲप केलेलं आहे. या ॲपवर तुमचं मीटर कुठल्या आवरला किती कन्झम्पशन करतं हे देखील पाहायला मिळतं. आणि एखाद्याने ठरवलं की मला माझं बिल कमी करायचं आहे, तर त्यांनी सोलर अवर्समधलं वापर जर वाढवला तर त्याचं बिल कमी देखील होऊ शकतं. त्यामुळे या संदर्भात काही ठिकाणी असं लक्षात आलं की जे मीटर्स आहेत त्याच्यामध्ये काही फॉल्ट आहेत, ते मीटर बदलण्यात आले. पण मला हे सांगितलं पाहिजे की 37 लाखापैकी 1% कमी अशा प्रकारचे फॉल्ट त्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि हे जे ॲप आहे या ॲपवरनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला तक्रार नोंदवता येते. त्यामुळे स्मार्ट मीटरचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे, तर सगळ्या गोष्टी डिजिटल आहेत. सगळ्या डिजिटल फुटप्रिंट तयार करणार आहेत. म्हणजे याने तक्रार केली नाही, आम्हाला माहिती नाही, किंवा एवढं बिलं चाललं नाही, किंवा एवढं कन्झम्पशनच झालं नाही, अशा कुठल्याच गोष्टी क्लेम करता येत नाही. या सगळ्याचं डिजिटल फुटप्रिंट हे आपल्याकडे तयार होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात निश्चितपणे आपण खात्री बाळगावी. आणि आपण जे सांगितलं की एका मीटर बदलायच्या आणि अनेक लोकांना कंपल्शन होतं, तर ते निदर्शनास आपण आणून दिलं आहे. मी ते विभागाला सांगेन की विभागाने अशा प्रकारची कुठलीही, म्हणजे 1 मीटर बदलायचं आणि सगळे मीटर बदला अशा प्रकारची सक्ती कोणी करू नये असं आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू. आपण जे इमारतींच्या संदर्भात किंवा मंत्री महोदय जे काही कोळीवाड्यांच्या संदर्भात बोलले, मी तपासून त्यात बघेल कसा मार्ग काढता येईल. आपण निश्चितपणे त्यातनं मार्ग काढू. कारण शेवटी वीज ही आज मूलभूत गरजच झालेली आहे. आणि अशा प्रकारे जर दिलं जात नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये आपण प्रयत्न करू. पण मी पुन्हा एकदा आपल्या लक्षात आणून देतो की हे जे काही स्मार्ट मीटर लावणारे आहेत, या स्मार्ट मीटर लावण्याबद्दल आपण त्यांना सौर ऊर्जा तास, म्हणजे दिवसाचे जे टायमिंग्स आहेत त्या टायमिंगमध्ये ज्यांच्याकडे नॉर्मल मीटर आहे त्या नॉर्मल मीटरवाल्यांपेक्षा यांना प्रति युनिट 80 पैसे एवढी सवलत आपण देतो आहे. 80 पैसे. त्याच्यामुळे आज त्यांची बिलं ही कमी होत आहेत. आणि तसंही आपल्याला माहिती आहे की आता आपला नाही पास ऑन होत आहेत ते, नाही बिलातच पास ऑन होतात. ही ॲटोमॅटिक आता ही व्यवस्था, ही जुनी व्यवस्था नाही. याच्यात सगळ्यात मोठा फायदा काय, पूर्वी काय व्हायचं, आपले तर फोटो काढणारे जायचे, ते काढायचेच नाही. म्हणजे इतकं लक्षात आलं की कुठलेही फोटो लावून द्यायचे. आता ती सिस्टीमच बंद झाली. या स्मार्ट मीटरमुळे सगळं डिजिटल आहे. त्यामुळे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशन होतं, ॲटोमॅटिक ते पास ऑन होतं. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण हे जे आपले 70% जे लोक आहेत, या लोकांना आपण जर हिस्टॉरिकली बघितलं तर हिस्टॉरिकली महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 10% वीज दरवाढ आपण करायचो. दरवर्षी MERCच करायची, म्हणजे आपल्याला हातीच नव्हतं, पण MERC दरवर्षी. पहिल्यांदा आपल्या राज्याची 5 वर्षाची टेरिफ ऑर्डर अशी आलेली आहे की आता वीज दरवाढ करण्याच्या ऐवजी आपण वीज दर कमी करतो. आणि 70% लोकांकरता 26% वीज दरवाढ कमी होती, म्हणजे वीज बिल कमी होत आहे. आपण जर बघितलं, मी आपल्या निदर्शनास आणून देतो की समजा 1 ते 100 युनिट हे जे 70% आपले लोक आहेत, यांना आत्ता बिल येत आहे 8 रुपये 14 पैशाने.
पर युनिटने, 8 रुपये 14 पैशाने. हे जर आपली नॉर्मल वाढ राहिली असती तर 2030 साली हे 11 रुपये 32 पैसे पर युनिटने त्यांना आलं असतं. पण आता आज जे 8 रुपये 14 पैशाने येत आहे ते 2030 साली 6 रुपयाने येईल. म्हणजे 2 रुपये 14 पैसे त्यांचं बिल या 5 वर्षामध्ये प्रति युनिट हे कमी होणार आहे. कमर्शियलचा जर आपण विचार केला, कमर्शियलमध्ये त्यांचं बिल 16 रुपये 97 पैसे एवढं त्या ठिकाणी येत होतं. ते 16 रुपये 97 पैशाचे 2030 साली झालं असतं 23 रुपये 91 पैसे. त्याच्याऐवजी ते कमी होऊन 15 रुपये 87 पैसे होत आहे. आणि इंडस्ट्रीयलचं जे टेरिफ आहे हे 10 रुपये 88 पैसे त्यांना आता टेरिफ आहे. हे 2030 मध्ये 15 रुपये 77 पैसे झालं असतं, त्याऐवजी ते 9 रुपये 97 पैसे होईल. म्हणजे इंडस्ट्रीयलचंही टेरिफ आपण कमी करतो आहोत. आता पुढचे 5 वर्षाचे टेरिफ आहे, 5 वर्षात टेरिफ वाढणार नाही तर टेरिफ कमी होणार आहे. आणि आपण बघितलं तर रेसिडेन्शियलचं -47% आहे, कमर्शियलचं -34% आहे, इंडस्ट्रीयलचं -37% आहे. आणि इफेक्टिव्ह आपण म्हटलं तर -26%, -6% आणि -8% आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं जे आपण करतो याच्यामध्ये सिस्टीम स्ट्रेंथनिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्मार्ट मीटरमुळे आज अनेक वेळा आपले जे कन्व्हेन्शनल मीटर आहेत याच्यामध्ये जे कन्झम्पशन दाखवलं जातं त्यापेक्षा जास्त कन्झम्पशन असतं. आणि मग हे सगळं कन्झम्पशन आपण चोरीमध्ये पकडतो किंवा कमर्शियल लॉसमध्ये पकडतो आणि सगळ्या ग्राहकांवर ते इक्वली स्प्रेड करतो आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांवर जास्त करतो. आणि म्हणून जो जेवढं यूज करतो आहे तेवढंच त्यांनी जर पे केलं तर अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. म्हणून स्मार्ट मीटर केलेलं आहे. तथापि आपण ज्या बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. ऊर्जा खात्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. सामान्य वीज ग्राहकांना दरवाढ रोखणं किंवा वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत ही वस्तुस्थिती आहे. मगाशी जो परब साहेबांनी उल्लेख केला कोळीवाडे गजदरबांड वगैरे, तसा साहेब वन जमिनीच्या गोरेगावपासून ते दहिसर चेकना आणि ठाण्याची बॉर्डर खाजगी वने जी आहेत, पालकमंत्री आशिष शेलार साहेबांनी बैठक घेतली होती आणि यांचं पुनर्वसनाबरोबर मूलभूत सुविधा आपण तर साहेब सांगितलं की काहीतरी मार्ग मूलभूत सुविधा देण्याबाबत काढू. 50-50, 60-60 वर्ष हजारोच्या संख्येनं तिथे लोक राहतात, त्यांच्याकडे साहेब मीटरच नाही आहे. मीटर लावायला गेलं तर त्या ठिकाणी अलाव करत नाहीत. तर मला वाटतं ह्या कोर्टाच्यातनं मार्ग काढण्याची साहेब आवश्यकता आहे. आणि वनजमिनीवर आपणही साहेब आपल्याला या आम्ही सह्याद्रीवर भेटलो होतो, गोपाळ शेट्टी साहेब आमचे शेलार साहेब आणि मी, तेव्हाही आपण सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्या वन जमिनीवर राहणाऱ्या रहिवाशांसाठी मीटर देण्याचे काही मध्यम मार्ग आपण काढाल का, अशा प्रकारची माझी साहेब विनंती आहे. सभापती महोदय, हा अतिशय जटिल अशा प्रकारचा प्रश्न मुंबईमध्ये निर्माण झालेला आहे. कारण काही वनसंज्ञा असलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनीवर वर्षानुवर्ष लोक बसलेले आहेत, तिथे वन नाही आहे, पण त्याची नोंद ही वनाची असल्यामुळे त्या लोकांना कुठल्याही सुविधा आपल्याला देता येत नाही. आणि एक प्रकारे मला असं वाटतं की अतिशय वाईट अशा प्रकारचं जीवन त्यांना जगावं लागतं. आणि म्हणून या संदर्भात राज्य सरकार एक आम्ही सगळ्यांची बैठक घेऊ आणि आमचा प्रयत्न असेल की एखादी स्कीम या संदर्भातली तयार करून आपण न्यायालयाकडे जाऊ आणि न्यायालयाला ही विनंती करू की थोडंसा भाग याचं निर्वनीकरण करण्याची जर आपल्याला परवानगी न्यायालयाने दिली तर त्या भागामध्ये या सगळ्यांचं पुनर्वसन करून जो भाग आपण रिकामा करू त्या भागामध्ये खऱ्या वनाची निर्मिती आपल्याला करता येईल, ज्यामुळे मुळामध्ये नुसतं कागदावरचं वन हे न दिसता आपल्याला वन तयार करता येईल आणि त्या लोकांचंही पुनर्वसन करता येईल. अशा प्रकारची एक योजना तयार करून ती योजना माननीय न्यायालयापुढे मांडण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करेल.